संदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केलाय। ऑगस्टपासून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। आज आहे 24 जुलै, आज आहे गुरुवार। लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्त्वाच्या 3 अपडेट आता आपल्यापर्यंत आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार आहे? कारण बघा, आता रक्षाबंधन निमित्त आणि नागपंचमी निमित्त लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। परंतु भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाद देखील होणार आहेत, त्यामुळे त्यांना एकही रुपया इथं मिळणार नाही आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्हाला संपूर्ण पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। जर बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर कदाचित तुमचं नाव यादीतून बाहेर जाईल आणि तुम्हाला इथून पुढचे जे हप्ते आहेत ते सुद्धा मिळणार नाही आहेत। त्यामुळं मी सांगतोय तसं करा, तुमचं नाव 100% यादीत असणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण सगळ्या लाडक्या बहिणींना माहीत पाहिजे की नेमकं काय होतं आहे, काय करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला एकंदरीत मी देणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट्समध्ये मला सांगायचं आहे की कोणाकोणाला जूनचा हप्ता आला होता, कोणाकोणाला इथून पुढे हप्ते हवे आहेत आणि कोणाकोणाला मागचे हप्ते आलेले नाहीत। बघा, एक मोठी धक्कादायक बातमी आहे, म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी दररोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यातून ह्या बाद होत आहेत। कुठं 10,000, कुठं 5,000, कुठं 15,000, कुठं 2,000, अशा दररोज छोट्या मोठ्या आकडे जे आहेत ते लाडक्या बहिणींचे समोर येत आहेत। आता याचं जर आपण बघितलं तर काय कारण आहे तर मी तुम्हाला इन डिटेल पुढे सांगणार आहे। परंतु एक आनंदाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे जे पैसे आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कदाचित ते आज तुम्हाला दुपारूनच वाटप जे आहे ते पाहायला मिळणार आहे, कारण आज 24 तारीख आहे। आपण जर बघितलं तर हा महिना संपायला अवघे 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेची जी काही अर्ज पडताळणीची प्रक्रिया आहे ती परवा दिवशीपासूनच सुरू झालेली आहे ऑलरेडी, म्हणजे 2 दिवस झाला आहे अर्ज पडताळणी ही सुरू आहे ऑलरेडी। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी अर्जातून पुढे आलेल्या आहेत, पडताळीतून पुढे आहेत, त्यांना 100% त्यांच्या बँकेमध्ये हे जे 2 महिन्यांचे पैसे आहेत, कोणते जुलै आणि ऑगस्टचे एकत्र 3,000 रुपये हे त्यांच्या खात्यावरती येणार आहेत। तर आता बघा, रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांनी काय काय केलं आहे किंवा काय गिफ्ट आहे का पुढं, हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज पडताळणी। भरपूर लाडक्या बहिणींची पुन्हा अर्ज पडताळणी सुरू आहे असं म्हणता येणार नाही, कारण सरसकट सर्व लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे। आता प्रामुख्याने याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं उत्पन्न, त्या सर्वाधिक धोक्यात आहेत असं जर आपण म्हटलं तर हे एकदम बरोबर आहे। पर सोबत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 मुद्द्यांवरती सरकार जास्त लक्ष देत आहे, कागदपत्रांची तपासणी ही करत आहे। त्यात म्हणजे सगळ्यात प्रथम जे आहे ते तुमचं उत्पन्नाचा दाखला। बघा, सरकारला कसं समजतं तुमचं उत्पन्न किती आहे, तर लक्षात ठेवा, सरकारकडे तुमचं आधार कार्ड आहे, बरोबर। आधार कार्ड, पॅन कार्ड हे लिंक असतं, त्यामुळे आधार कार्ड हे बँकेलाही लिंक असतं तुमच्या अकाउंटला, बरोबर। त्यामुळे सरकारला तुमचे सगळे ट्रान्झॅक्शनसुद्धा समजतात, तुमचे काही देवाणघेवाण असतील मोठ्या ते समजतात, तुमच्या बँकेत काही सेविंग अकाउंटमध्ये काही पैसे असतील किंवा काही तुम्ही कुठे नोकरीला असाल तर तुम्हाला PF अकाउंट असतं, बरोबर, EPF अकाउंट असतं। तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती सरकारकडे असते। त्यामुळं जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला माहिती आहे, आमच्याकडे 3 लाख रुपये सेविंग आहे आणि सरकारला माहीत नाही, तर हे अशातला भाग नाही आहे। त्यासाठी सरकारने आता कसून अर्ज पडताळणी सुरू केलेली आहे। या छोट्या मोठ्या गोष्टींची जे अर्ज पडताळणी आहे ते चौकशी आहे ते सुरू केलेली आहे। त्यामुळं झालं असं की भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद होत आहेत, कारण 2.5 लाखांपेक्षा ज्याचं जास्त उत्पन्न, म्हणजे 2,60,000 जरी उत्पन्न असेल तुमचं, तरी तुम्ही आता या योजनेत पात्र राहणार नाही, तुम्ही 100% यातून बाहेर जाणार। आणि हे चालू केलेलं आहे, 2 दिवस झालं, सोमवारपासून हे चालू केलेलं आहे। दररोज 15,000 20,000 लाडक्या बहिणी यातून बाद होत आहेत। आता तुम्ही म्हणाल बाकीचं काय,
दुसरी एक प्रामुख्याने मुद्दा आहे तो म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी दुबार योजनेचा लाभ घेतात. बघा, जरी त्या पात्र असतील आणि दुबार योजनेचा लाभ घेतात, जसं की संजय गांधी असेल, कुठलं PM किसान योजना असेल, तर आता या लाडक्या बहिणींना कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ हा मिळणार आहे, दोन्ही मिळणार नाही. त्यामुळं एकाच योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. जर तुम्ही दुबार योजनेचा लाभ घेत असाल तर कृपया थांबवा, किंवा तुम्ही सांगू शकता की मला कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ द्या. संजय गांधी यादीमध्ये जाऊन जर तुम्ही म्हणालात की मला माझा इकडचा हप्ता चालू आहे तर हा बंद करा, तर तिकडचं चालू राहू शकतो. पण जर सरकारच्या निदर्शनात आलं तर 100% तुमचा हप्ता हा बंद केला जाणार आहे. तिसरा मुद्दा प्रामुख्यानं म्हणजे 4 चाकीचा उंता. तर झालं असं की गेल्या 6 महिन्यामध्ये भरपूर घरांमध्ये, कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन हे नवीन आलेलं आहे. आता कुणी हे बिझनेससाठी आणलेलं आहे, कोणी आपण जर बघितलं तर व्यवसाय करत आहे, भाड्याने गाडी चालवणं वगैरे, कोणी रेंटवर देत आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कोणी आपल्यासाठी स्वतःसाठी घेतलेला आहे. तर सरकारकडे हा डेटा आहे ऑलरेडी. आता RTO कडून सरकारनं डेटा घेतलेला आहे. ज्या पण कुटुंबातील लाडक्या बहिणी असू द्या किंवा त्यांच्या घरात कोणी पुरुषांनी त्यांच्या घरी गाडी घेतलेली असेल तर त्यांना आता इथून पुढे योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्यांना डायरेक्ट योजनेतून बाहेर केलं जाणार आहे. समजलं. आता कोणाला किती पैसे मिळणार ह्याच्यावरती एक महत्त्वाची अपडेट आहे. बघा, आता ज्यांचं पोस्टाचं खातं आहे, ज्यांचं बँक खातं आहे, त्यांना काय टेन्शन आहे का? तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे. पैसे पडायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या खात्याची KYC करायची आहे. तुम्ही म्हणाल केलं होतं गेल्या महिन्यात, नाही, परत एकदा करा. अर्ज पडताळणी सुरू आहे. आपल्याकडून कुठलंही काम उरता कामा नये, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमची लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे तिथे जाऊन लॉग इन करायचं आहे, आपलं सगळं व्यवस्थित आहे ना हे बघायचं आहे. दुसरी गोष्ट, रेशन कार्ड अपडेट करायचं आहे. रेशन कार्डची KYC केली नसेल तर रेशन कार्डची KYC करून घ्या. दुकानात जायचं आहे, सकाळ सकाळ सगळं कुटुंब घेऊन, आधार कार्ड घेऊन KYC करून घ्यायचे. बँकेचं खातं, पोस्टाचं खात्याची KYC करून घ्यायची आहे, तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं. ह्या सगळ्या गोष्टी तयार करा. तुम्हाला कुठल्याही टेन्शन घ्यायची गरज नाही. उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, म्हणजे अर्ज पडताळणी झाले तर हे करा. आणि तुम्ही म्हणाल आता आम्हाला समजलंच नाही तर काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 2 ते 3 दिवसामध्ये सगळे कागदपत्र गोळा करा. महिला व बाल विकास खाते स्वतःहून जाऊन तुम्ही अर्ज पडताळणी करून सुद्धा घ्या. त्यांनी तुमचं बंद करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट सांगा ही माझी कागदपत्र आहेत, अर्ज पडताळणी जर चालू असेल तर ही अर्ज पडताळणीसाठी माझी कागदपत्र तुम्ही अर्ज पडताळणी करू शकता. त्यामुळे कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि इथून पुढं ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज पडताळणी बाद होईल त्यांना लवकरच एक तिथं शिक्कासुद्धा येणार आहे त्यांच्या लाडकी बहिणी योजने वेबसाईटवरती. पण त्याला थोडा उशीर आहे, त्याच्या अगोदरच भरपूर लाडकी बहिणी बादसुद्धा करत आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, फक्त स्वतःपुरतं ठेवतात, पण आपल्या बहिणीला, आपल्या ताईला, आपल्या मामीला, काकीला, सगळ्यांना हा शेअर करा. कुठलेही प्रश्न असू द्यात नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये लाईक करा आणि कमेंट करून सांगा काय काय तुम्हाला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.